नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नुरे. अनेक वर्षापासून अशी माझी एक इच्छा होती की अशी काहीतरी एखादी चाणक्य नावाची बॅच सुरू करावी, म्हणजे चाणक्य सारखी बॅच एक सुरू करावी. पण मित्रांनो, मला पण या बॅचबद्दल सांगण्याची उत्सुकता, तुम्हाला जसं ऐकण्याची उत्सुकता आहे त्याचप्रमाणे मला सांगण्याची उत्सुकता आहे की बॅच नेमकी काय आहे, की या बॅचमुळं नेमकं फायदा कुणाला होणार आहे आणि कशा पद्धतीनं होणार आहे. ओके, म्हणजे ही चाणक्य बॅच नेमकी काय आहे, की अगदी करे जसं म्हणजे अगदी काहीच नसणारा विद्यार्थी त्याला करे घडवून, जसं चंद्रगुप्त मौर्य यांना चाणक्यांनी घडवलेलं आहे, बरोबर. चाणक्यांनी जसं घडवलेलं आहे तसा प्रयत्न या चाणक्य बॅचमध्ये आपण करणार आहोत. मग चाणक्य बॅचमध्ये नेमकं काय लागेल ते प्रत्येक गोष्ट ती विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे या चाणक्य बॅचमध्ये. आणि मग ती कशी बॅच काय आहे, नेमकी कन्सेप्ट काय आहे. म्हणजे आता सर एवढ्या सगळ्या बॅचेस झालेल्या आहेत की आजपर्यंत तुमची फाउंडेशन झालेलं आहे, टार्गेट झालेलं आहे, अनेक विद्यार्थी आपले झालेले आहेत. मग अशी बॅच नेमकी या बॅचमध्ये वेगळं पण काय आहे की जेणेकरून या बॅचची एवढी उत्सुकता आम्हाला लागलेली आहे. तर ह्या बॅचचं वेगळं पण असं आहे मित्रांनो की ही बॅच अरे या बॅचमध्ये वेगळं पण काय होणार आहे, मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार नेमकं काय होणार आहे. आणि या बॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय रे, तुम्हाला काय रे मार्केटमधून काही विकत घेण्याची गरज पडणार नाही. जे शैक्षणिक संदर्भ सगळं काही या बॅचमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये घरपोच दिलं जाईल, घरापर्यंत तुमच्या घरी येऊन पडेल. आणि बघा, म्हणजे सगळ्यात पहिलं काय सांग, तुम्ही ऍडमिशन घेतलात की बॅचचं टायमिंग आपण 17 जानेवारीला ही बॅच सुरू होणार आहे. 17 जानेवारी 2025 रोजी. वर्षभरातून ही बॅच काय रे 17 जानेवारी. बघा आता त्यानंतर बॅच लवकर सुरू होणार नाही. ओके, लिमिटेड ऍडमिशन या बॅचमध्ये असणार आहेत. आणि ही बॅच जी आहे या बॅचमध्ये वेगळं पण काय आहे मी सांगणारच आहे. पण संदर्भ पुस्तकं जी आहेत ती संदर्भ पुस्तकं तुम्हाला काय रे, जी आपली जेवढी या कंबाईंड रेटेड असतील, मग नुसती कंबाईनच पास होऊ का सर यामध्ये. अरे तुम्ही काय सांगतोय, मी आता जी पोरांनी फाउंडेशन बॅच केलेली आहे वेगवेगळ्या पोरांनी, त्यांना तुम्ही विचारा एकदा की आपण ज्या बॅचमध्ये पॉलिटी शिकवलेलं आहे त्यांना राज्यसभेमध्ये 120 मार्क आता आलेले आहेत. 120 वगैरे म्हणजे पॉलिटी म्हणजे जी फाउंडेशन बॅचमध्ये आपण शिकवलंय, ज्याच्यामध्ये कसलंही एन्सियंट मिडिवल असेल किंवा मग आपण करे जो इकॉनॉमिक्सचा इन्क्लुजनचा पार्ट शिकवला नाही, किंवा ज्यामध्ये करे करंटचा कुठला पॉईंट घेतला नव्हता, तरी देखील त्या विद्यार्थ्यांना 120-125 मार्क पडलेले आहेत. म्हणजे इथपर्यंत का पडलेत विद्यार्थ्यांना, की त्याचं कारण एकच आहे की फाउंडेशन जो आहे त्यांचा मजबूत करून घेतलेला आहे. म्हणून या बॅचमध्ये तर आता सगळं संदर्भ तुम्हाला विकत घ्यायची काहीच गरज पडणार नाही. संदर्भ देखील दिलं जाणार आहे. 100 टेस्ट पेपर होणार आहेत आणि प्रत्येक महिना, कारण आपण जानेवारीपासून सुरू करतोय, 1 जानेवारी ते काय 31 जानेवारी, 31 जानेवारीला लगेच काय होईल रे, तुमचं टेस्ट पेपर होईल आणि जानेवारीच्या अख्ख्या महिन्याचं जे करंट आहे ते तुम्हाला शिकवलं जाईल लगेच माझ्याकडून. मी स्वतः घेईल ते, जे वेगळं पण आहे. म्हणजे त्या बॅचमध्ये जेव्हा करंट घेणार आहे काय रे, समजा काय आपल्याला कळालं की चला कॅगची नेमणूक झालेली आहे, उदाहरणार्थ सध्या काय रे आरबीआयच्या गव्हर्नरची नेमणूक झालेली आहे, लगेच मी आरबीआय काय आहे, आरबीआयचे गव्हर्नर काय, त्याला जस्ट अशा स्वरूपाचं दिलं जाणार आहे. आणि म्हणजे याचा अर्थ बाकी शिकवलं जाणार नाही असं नाही, सगळे विषय शिकवले जातील, पण सोबत मंथली जी ऍक्टिव्हिटी आहे करंटची ती पण भीती तुमच्या डोक्यातून बाहेर काढली जाईल. ओके, नेमकी बॅच काय आहे आपण बघूया. सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, बॅच काय आहे. अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातल्या तमाम जी आपली करे लोकसेवा पब्लिकेशनची पुस्तकं वापरणारी असतील, अकॅडमीला शिकलेली विद्यार्थी असतील, सगळ्यांना, आणि महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी, अरे सरळ सेवा असो कुणी असो, मी म्हणतोय की तुमचा चांगला अभ्यास असेल ना, तुम्ही कुठलीही परीक्षा द्वारे पास होता. आणि जर आपला अभ्यास चांगला असेल तर काही पास होणं शक्य नाही, बरोबर ना. तुम्ही मग मराठी, अरे मराठी इंग्रजी, या ठिकाणी मराठी पण शिकवलं जाणार आहे, इंग्रजी पण शिकवलं जाणार आहे. आणि काय रे 35 ते 36 वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहेत आयोगाच्या सगळ्या पेपरचे स्वतः एक्सप्लेन करून घेतलं जाणार आहे. सेम जीएसच्या बाबतीतही आपण ते ह्या सगळ्या एका छताखाली सगळं काही एज्युकेशन तुम्हाला मिळणार आहे, ते बघूया आपण. तर चाणक्य बॅच काय नेमकी आहे बघा. तर चाणक्य बॅच नेमकी काय कन्सेप्ट आहे, तर पहिला पॉईंट बघा, महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा दिली तरी सर्वच विषयामध्ये विद्यार्थ्याला कसलीच अडचण राहू नये. म्हणजे कसली, फॅक्टच्या बाबतीत अडचण राहू नये, त्याला फॅक्ट तिथंच पाठ होऊन जावे, कारण 7 स्टेपमध्ये टीचिंग केली जाणार आहे. 7 स्टेप्स. मग काय स्टेप्स असणार ती समोर सांगणार आहे. शिकारे
टेक्स्ट बुक काय 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 कशा कशा पद्धतीने मग जाणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला अनेक वेळेस ते ऐकायला मिळणार आहे. फॅक्ट कव्हर क्लिअर होतील, कन्सेप्ट क्लिअर होतील. अरे कुठलीही परीक्षा द्या, मग वेगळं काय पॉलिटी वेगळं असणार आहे का, इकॉनॉमिक्स वेगळं असणार आहे का कुठल्या परीक्षेला, नॅशनल इन्कम म्हणजे काय वेगळं काय कुठं असणार आहे का. इतक्या करे अगदी तुम्हाला एकदम डीप कन्सेप्ट कुठलाही काही असो, ती फॅक्ट असो, कन्सेप्ट असो, काही असो, तुमचं अगदी डिटेल कव्हर केलं जाईल. म्हणून विद्यार्थ्याला कुठल्याही परीक्षेमध्ये कसली एकदा बॅच केला रे केला, आयुष्यात त्याला पुन्हा बॅच करण्याची गरज नाही. ही अशी कन्सेप्ट घेऊन आपण आलेले. त्यानंतर सर्व पुस्तकं, हे महत्वाचं आहे. सगळी पुस्तकं जी आहेत, तर सगळी पुस्तकं तुम्हाला काय मिळतील रे, ही सगळी पुस्तकं जी आहेत कंबाईंड रेटेड जेवढी सगळी पुस्तकं आहेत आपली सगळी फ्री मध्ये मिळतील. बॅच घेतल्यानंतर ही सगळी फ्री मध्ये असणार आहेत, ते पण तुमच्या घरपोच. बघा कोणकोणती पुस्तकं आहेत बघा. कंबाईनचं आपलं हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल. पण जेवढं लवकर ऍडमिशन घ्याल, ऍडमिशन घेतला रे घेतला, त्याची पुस्तकं पॅक होतील आणि घरापर्यंत पोहोचतील. मग तुम्ही 15 तारखेला काय 17 तारखेला बॅच सुरू होणार आहे आणि 17 तारखेला ऍडमिशन घेतलात तर काय 17 तारखेला ज्या दिवशी बॅच सुरू होणार आहे त्या दिवशी तुमच्याकडे सगळी पुस्तकं अवेलेबल पाहिजेत. म्हणून त्याच्या अगोदर सगळ्यांनी जेवढ्या लवकर ऍडमिशन घ्याल तेवढा तुमचा फायदा आहे. तुम्हाला तेवढ्या लवकर ती पुस्तकं काय मिळतील. मग आता काय ही पुस्तक तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर काय या दोन्हीपैकी एक तुम्हाला चॉईस असणार आहे. तुम्ही सांगताना सांगायचं की सर आम्हाला इंग्लिश म्हणून पाहिजे का मराठी म्हणून पाहिजे, मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी एक. याला थोडासा वेळ लागेल पण तुम्हाला प्रत्येकाला उपलब्ध होऊन जाईल. ओके, मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी एक मिळेल. कारण प्रश्न दोन्ही सेमच आहे. कोणी इंग्लिश म्हणून थोडंफार मराठी थोडं असं काही करते का नाही ना. त्यानंतर बघा खरे मराठी इंग्रजी प्रश्नसंच मिळणार आहे. तिन्ही प्रश्नसंच तुम्हाला मिळतील. मराठी इंग्रजी बघा 1984 पासून 2023 आहे. एक्सप्लेन मी स्वतः करणार आहे, त्यामुळे काय टेन्शन आहे का रे एक्सप्लेनेशनचं, अजिबात नाही. 84 पासून करे 2023 नाही, आता तर ही नवीन तुम्हाला मिळेल. कधी रे 2024 ते 84 ते 85 करे 2025 पर्यंत असणार. म्हणजे 24 त्याच्यामध्ये सगळे पेपर असतील. आलं का, 24 मध्ये झालाच नाही, फक्त मला वाटतं राज्यसेवेत तेवढं झालेलं आहे. ते काय रे 1984 पासून 2025 पर्यंतच्या सगळ्या आता नवीन येणार आहे. ओके, 5 जानेवारी 2025 पर्यंत येऊन जाईल. तर हे पुस्तक देखील तुम्हाला काय फ्री मध्ये मिळेल. हे मिळेल, हे मिळेल. ओके, त्यानंतर बघा खरे सगळ्या नोट्स महाराष्ट्रामध्ये बघा नोट्स खरे तुम्हीच सांगा बघा नोट्स कसे आहेत रे. या सगळ्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. मग मी जे एक्स्ट्रा तुम्हाला घेईल याच्यामधलं तर सगळं तुम्हाला पाणी पाणी करून सोडतो रे. पण याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला जे काही वर्गामध्ये होईल ते तुम्ही याच्यामध्ये अजून व्हॅल्युएशन करू शकता तुमच्या मनावर आहे. ओके, म्हणून ह्या बघा अर्थव्यवस्थेच्या नवीन नोट्स आहेत, राज्यघटनेच्या नवीन नोट्स आहेत, जॉग्राफीच्या नवीन नोट्स आहेत, इकॉनॉमिक सर्वे सगळं आहे काय याच्यामध्ये. इंडिया महाराष्ट्र सगळं काय इन डिटेल आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आहे, सगळं आहे. त्यानंतर आणि असं म्हणाल की सर मग नंतर घडलेल्या अरे मंथली जानेवारी पासून काय करणार आहे आपण सर. 1 जानेवारी 2025 पासून समजा या सब्जेक्ट रिलेटेड काही असेल तर ते सगळं काही वर्गामध्ये तुम्हाला घेतलं जाणार आहे. लक्षात. त्यानंतर बघा खरे इतिहासाच्या नोट्स असतील, खरे फिजिक्स केमिस्ट्रीच्या नोट्स असतील, आधुनिक भारताच्या नोट्स हे देखील तुम्हाला उपलब्ध होतील. त्यानंतर काय भारताचा भूगोल, बायोलॉजीच्या नोट्स असतील आणि खरे हे द्वैवार्षिकी सोडा जे काही तुम्हाला त्यावेळेसचं करंट तुम्हाला गरजेचं आहे ते मंथली करंट तुम्हाला उपलब्ध होईल. ओके, त्यानंतर बघा हे झाले तुमचे काय रे पहिले 2 पॉईंट जे होते ते तुमचे 2 पॉईंट सांगितले. ओके, तर आणि त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा या बॅच मध्ये काय होणार आहे ते स्टेट बोर्ड पासून सविस्तर. पहिलं स्टेट बोर्ड पासून शिकवलं. स्टेट बोर्ड म्हणण्यापेक्षा टेक्स्ट बुक म्हणा, काही एनसीईआरटी मधले महत्वाच्या गोष्टी असतील तेही तुम्हाला शिकवले जातील. जे आपल्या कंबाईंड रेटेड जे काय टॉपिक आहेत ते शिकवले जातील आणि त्याला तुम्हाला करे पीवायक्यू टच पण दिला जाईल. म्हणून हे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि काही क्वेश्चन जे आहेत बरेच क्वेश्चन हे स्टेट बोर्ड ओरिएंटेड येतात, जे की फिजिकल जॉग्राफी रिलेटेड वगैरे असतील ते तिथं तुम्हाला कुठल्याही पुस्तकात येत नाहीत. ते कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे आणि असे कन्सेप्ट सगळे या ठिकाणाहून कव्हर होतील. त्यानंतर 100+ टेस्ट सिरीज होतील. हे जीएसच्या बरं का, ह्या टेस्टला सोडून इथं बघा मंथली करंट अफेअर टेस्ट होणारच आहे आणि मंथली करंट अफेअर्स पण घेणार आहे. मी स्वतः घेणार आहे मंथली करंट अफेअर आणि सोबत त्याचे टेस्ट पण होणार आहे. 100 मार्काचं टेस्ट, 100 काय 75 जेवढे काय प्रश्न होतील त्या महिन्यातले. लक्षात. मग स्टेट बोर्ड पासून ते सविस्तर संदर्भापर्यंत शिकवलं जाईल. म्हणजे संदर्भापर्यंत म्हणजे पहिलं काय कसं शिकवण्याची मेथड आहे ते सांगतो पुन्हा, पण स्टेट बोर्ड पहिले शिकवले जातील. शिकवण्याची मेथड स्टेप बाय स्टेप कशी असणार आहे ते सांगणार आहे ते समोर. त्यानंतर 100 टेस्ट होतील. पीवायक्यू मग काय शिकवून झाल्यानंतर पीवायक्यू कोणकोणते तुम्ही स्वतः सोडून घेणार आहे सर
तर जीएसचे म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स यासाठी आपले 21,000 प्रश्नसंच जे आहे, म्हणजे त्यामध्ये 2011 पासून 2024 पर्यंत, म्हणजे 25 धरा तुम्हाला तुमच्यासाठी 25 पर्यंतचे जेवढे काही सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न एक्सप्लेन करून घेतले जातील. एखादा नवीन पेपर झाला तेवढा पेपर लगेच तुम्हाला एक्सप्लेन करून टाकला जाईल. जर तुमची बॅच चालू असताना सर मग आमची बॅच सुरू झाली जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये एखादा पेपर झाला किंवा सर आता 2 फेब्रुवारीचा एक पेपर होणार आहे, ते एक्सप्लेन करून तो सेपरेट टाकला जाईल. लक्षात? म्हणजे खरे 21,000 मधले सगळे, म्हणजे याचा अर्थ किती रे, इथं जवळजवळ 14 ते 15 वर्षाचे सगळे पेपर, सगळे राज्यसेवा मुख्य, फॉरेस्ट, ॲग्रिकल्चर, क्लर्क, टॅक्स असिस्टंट, कंबाईन, म्हणजे पूर्वी PSI, STI, ASO वेगवेगळे व्हायचे, त्याचे पूर्व मुख्य असे सगळे 200 पेपर मधले सगळे त्या टॉपिक रिलेटेड प्रस्तावना, हा टॉपिक डिटेल शिकून झाला की त्यावरली सगळी प्रश्न 2011 पासून 2024-25 पर्यंतची जी काही प्रश्न आहेत ती सगळे एक्सप्लेन करून घेतली जातील. सगळ्या पेपर मधले, त्या 200 पेपर मधले त्या टॉपिकच्या रिलेटेड. सेम तसंच मराठी आणि इंग्लिशचे 1984 पासून 2025 पर्यंतचे, म्हणजे 25 मध्ये जर पेपर झाला, जो काय आपले गडब असेल किंवा राज्यसभा असेल तिथपर्यंत हे वेगळे, त्यावेळेस झालं तर तेवढाच पेपर तुम्हाला एक्सप्लेन करून लगेच टाकून दिला जाईल. लक्षात? म्हणजे 84 पासून 2025 पर्यंतचे हेही अगदी सविस्तर शिकवलं जाईल. नाम टॉपिक आहे, सविस्तर शिकवलं जाईल. शिकून झालं की 84 पासून अद्यापपर्यंतचे सगळे प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन केले जातील. ओके, या अशा स्वरूपात. आणि त्यानंतर पर्सनल मेंटरशिप होईल. तुमच्यावर पर्सनली लक्ष असणार आहे. त्यामुळे बिंदास चाणक्य बॅच मध्ये तुम्ही बिंदास राहा आणि माझं स्वतःच लक्ष असणार आहे. त्यानंतर प्रोग्रेस कार्ड दिलं जाईल की तुमचे जे 100 टेस्ट होणार आहेत त्या टेस्टमध्ये आपण कुठे आहेत बाबा, आपण मागे आहेत का पुढे आहेत, की आपली काय प्रोग्रेस होते, कारण त्याच्यामुळे हे लिमिटेड ऍडमिशन असणार आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये मला कळणार आहे की अरे याचं किती प्रोग्रेस झालेला आहे, किती मार्क, किती पुढे आहे, किती महाग आहे, कोणत्या विषयामध्ये कसं आहे, याला कुठल्या टॉपिक समजत नाही बाबा, का मार्क कमी आले तुला, हे सगळं इथं बघितलं जाईल. ओके, आणि तुझं प्रोग्रेस कार्ड तुला दिलं जाईल. चला बाबा, एवढ्या महिन्यात तुझे या महिन्यामध्ये जे काही एवढे सब्जेक्ट झालेत किंवा एवढे टॉपिक झालेले आहेत आणि एवढ्या टॉपिकमध्ये तुझा एवढा उतार आहे किंवा एवढा तुझा चढ आहे, म्हणजे किंवा एवढे तुला मार्क चांगले पडतात, पण तुला इथं काही येत नाही, सरळ स्पष्ट दाखवून दिलं जाईल. त्याच्यानंतर एक कार्य, हे महत्वाची कन्सेप्ट आहे, डेडिकेटेड प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलं जाईल तुमच्यासाठी आणि ते मी स्वतः हँडल करणार आहे. अलग लक्षात, स्वतः बघणार त्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी, सगळ्याच गोष्टी कंबाइंड रेटेड. तुम्हाला कुठलंच चॅनल जॉईन करायची गरज नाही. वहीं पे आपको सब कुछ मिलेगा. दुनिया की कोई चीज लगे आपको कंबाइंड के रिलेटेड तो वहीं पे मिल जाएगी. त्यानंतर मंथली करंट अफेअर्स शिकवलं जाईल आणि त्यानंतर टेस्ट होईल. मग करंटचं काय टेन्शन नाही करे, काही नाही. करंट दिल्यासारखं होईल डोक्याला, फ्रेश एकदम. त्याच्या रिलेटेड बघा, करंट शिकवणं वेगळं आणि जीएसचा मास्टर करंट शिकवणं वेगळं. तुम्ही बघसाल नुसतं फक्त काय रे, कारण मंथली आहे, एखादी गोष्ट घडली रे घडली त्याच्या रिलेटेड जेवढं पण तुमचं काय रे असं जे काय जीएस आहे ते सगळं बाहेर पडतं. तुमच्या इथून बाहेर पडलं पाहिजे, इथून बाहेर पडलं पाहिजे, कुठेही बाहेर निघाल, लायब्ररीच्या बाहेर निघालं, अरे हे आपातनुरीचं स्टुडंट आहे बरं का, याला काही विचारलं नाही पाहिजे असं म्हणले पाहिजे. या अशी तुमच्यामध्ये काय जाळ पेटवण्याचं कार्य या चाणक्य बॅच मध्ये करणार आहे. आणि खरंच काय रे, प्रत्येक चंद्रगुप्तच बाहेर पडला पाहिजे, एवढी रणनीती या बॅच मध्ये अवलंबणार आहे. शेवटी तुमच्या मनावर आहे मित्रांनो की आपण कशा पद्धतीनं हे काय रे या बॅचला तर आपण प्रॉपर वेने घेऊन जाणार आहे. आणि काय रे याच्यानंतर बघा टीचिंग मेथोडॉलॉजी काय असणार आहे, टीचिंग मेथड काय असणार आहे बघा, 7 स्टेप मधून जाणार आहे शिकवणं. मग पहिली स्टेप काय असणार, पहिली स्टेप बघा, फर्स्ट स्टेप काय बघा, सिलेबस एक्सप्लेन केलं जाईल. बऱ्याच जणांनी सिलेबसच माहित नसते. ऍग्री दिलेला आहे सर, कृषी हा टॉपिक दिलाय, फक्त काय एवढंच असते, भारतीय अर्थव्यवस्था, समोर काय कृषी, काय मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, त्यामध्ये काय येते कुणी एक्सप्लेन करत नाही. पहिला सिलेबस एक्सप्लेन केलं जाईल, त्यामधल्या मायक्रो पॉइंट तुम्हाला सांगितले जातील. हे खूप महत्वाचं आहे. चाललाय पूर्व दिशेला घर आहे, पश्चिम दिशेला तू जातोयस, तू तिकडे काय मार्गक्रमण करणार नाहीस, तू उलट्या दिशेने चाललेला आहेस. तुला काय सिलेबसच माहित नसेल तर अभ्यास काय करणार आहेस. म्हणून प्रॉपर सिलेबस एक्सप्लेन केलं जाईल. म्हणजे अगदी काय शून्यापासून सुरू करणार असला, काही येत नसलं तरी इथं या बॅच मध्ये टेन्शन असणार नाही. पहिलं सिलेबस एक्सप्लेन केलं जाईल, सिलेबस सांगलं जाईल. याच्याही अगोदर मी इथं स्टेप दिली नाही, याच्याही अगोदर कोणकोणत्या एक्झाम आपण देऊ शकतो, कुठल्या काय
त्याला कुठलं ग्रॅज्युएशन लागते, बेसिक इन्फॉर्मेशन, एमपीएससीच्या कोणकोणत्या परीक्षा कोण कोण देऊ शकतो, त्याला कुठली वयोमर्यादा आहे, सगळ्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर केल्या जातील. पहिलं तसा एक व्हिडिओ टाकला जाईल. त्यानंतर मग सिलेबस तुमचा प्रॉपर, मी जे कंबाईन शिकवतोय ते सिलेबस तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. त्यानंतर ज्या परीक्षेची तयारी करत आहोत त्याचा किमान 9 ते 10 वर्षाचे पेपर्स पाहून पीवायक्यू त्याचे शॉर्ट पॉईंट दिले जातील. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण कंबाईनची तयारी करतोय, आता कंबाईन पूर्व 2017 पासून काय बदललंय, कंबाईन झालंय, कंबाईन नावाची परीक्षा सुरू झाली 2017 पासून. मग मी काय करणार तुम्हाला बघा, लक्षात घ्या. 2017, 2018, 2019, 2020 असं करणार. म्हणजे काय, तुम्हाला असा एक चार्ट उपलब्ध करून देणार. उदाहरणार्थ काय, पॉलिटी. मग पॉलिटीमध्ये काय करणार, समजा उदाहरणार्थ प्रस्तावना हा टॉपिक आहे असं देणार तुम्हाला. काय प्रस्तावना, मग प्रस्तावनेवर काय विचारलं इथं, उदाहरणार्थ काय 42वी घटना दुरुस्ती विचारली. नॉर्मल तुम्हाला काय करणार, विचारलंय बस संपलं. 42 घटना कोणते ऍड केले, संपलं एवढंच. मग नंतर काय, मग असे पॉईंट तुम्हाला काय, मग इथं विचारले का, या टॉपिकवर नाही, इथं विचारले का, काय असेल ते ओके असं देणार. म्हणजे तुम्हाला काय रे, प्रत्येक टॉपिक आणि त्या 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 पर्यंत म्हणजे तुम्हाला कळेल की पॉलिटीमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर, त्या टॉपिक मधल्या कुठल्या पॉइंटवर प्रश्न आलेले आहेत, आपण कशावर फोकस केलं पाहिजे ह्याचे काय रे पीवायक्यूचे शॉर्ट पॉइंट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. मग यामुळे काय होईल, सिलेबस एक्सप्लेन केला जाईल, सिलेबस नुसार कशी प्रश्न आले हे कळतील, ते प्रश्न आणि त्या टॉपिक पण कळून जातील की कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा आहे. अरे पॉलिटी म्हणला तर काय, राज्यसेवेला 150 मार्काला होता, आता पण आहे, अजून पेपर झाला नाही. मग ते 150 मार्काला तेवढंच करायचं नाही तर तेवढंच करायचं का, मग ते कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सगळं का रे, हे सिलेबस त्यानंतर त्याची का रे पीवायक्यूची सीट अशी दिली जाईल की प्रत्येक टॉपिक समजा 15 प्रश्न आले असतील तर 15 पॉईंट दिले जातील. या 15 पॉईंट काय, पुढच्या वर्षीचे, प्रत्येक वर्षीचे, कधीपासून 23 पासून ते आतापर्यंत तुम्हाला सगळे उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर मग दुसरी स्टेप आपली काय असणार आहे, हे शिकवण्याच्या अगोदरचे स्टेप आहेत. त्यानंतर काय, तिसरी स्टेप टेक्स्ट बुक शिकवले जातील, डायरेक्ट संदर्भ पुस्तकं शिकवली जाणार नाहीत. पहिले स्टेट बोर्ड 5वी पासून 6वी पासून रिलेटेड टू एक्झाम, म्हणजे आपली कंबाईन असेल तर कंबाईनच्या रिलेटेड विथ पीवायक्यू टच. म्हणजे काय रे, म्हणजे टेक्स्ट बुक शिकवलं म्हणजे पीवायक्यू टच म्हणजे काय रे, म्हणजे आता पीवायक्यू कुठला विचारला, समजा 30 हा सणावर प्रश्न आला बरोबर, राज्यसेवा पूर्वला कशामध्ये आहे, 10वीच्या ओल्ड फिजिकल ज्योग्राफी मध्ये प्रश्न आहे. दुसरी कुठं आहे का दाखवा मला, नाही. गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये किती टक्के लोकसंख्या राहते याच्यावर प्रश्न आलाय की नाही, आलाय का प्रश्न, राज्यसेवा पूर्वला प्रश्न आलेला आहे. मग एक वेळेस निलगिरी का रे, पूर्व घाट आणि पश्चिम घाट कशाने जोडते, निलगिरी का निमगिरी, निमगिरी पहिल्या आन्सर उतरल्यानंतर निलगिरी दिलं बरोबर ना, निलगिरी कोणत्या पर्वतरांगेने जोडलेला आहे. मग तसा प्रश्न आला, मग हे काय रे, हे कसे प्रश्न आलेत, आपण एखादा 5वीचा स्टेट बोर्ड बघितलाय आणि त्याच्यावर मग कशी प्रश्न आलेले आहेत प्रिव्हियस इयरची ती तुम्हाला दाखवली जातील, ती घेतली जातील सोबत ओके. आणि मग टेक्स्टबुक आणि शिकवून हे टेक्स्टबुक शिकवले काय कन्सेप्ट सगळे क्लिअर होतील, काही टेन्शन राहणार नाही डोक्याला तुमच्या. याचे टेक्स्टबुकचे जनरली तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये नोट्स देखील उपलब्ध करून दिले जातील ओके. त्यानंतर प्रत्येक विषय सर्व संदर्भाचा वापर करून प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक अगदी सविस्तर शिकवला जाईल. म्हणजे आता एकदा स्टेट बोर्ड शिकवून झालं, उदाहरणार्थ समजा आता तुम्हाला पॉवर्टी टॉपिक शिकवायचा आहे किंवा नॅशनल इन्कम शिकवायचा आहे, मी सगळे प्रश्न बघणार, सगळ्या जेवढ्याही पेपरमध्ये आलेले आहेत सगळे प्रश्न मी स्वतः बघून घेणार, जेवढेही संदर्भ आहेत त्या सगळ्या संदर्भाचा मी स्वतः अभ्यास करणार आणि या सगळ्या संदर्भाचा अभ्यास करून अगदी डिटेल तो टॉपिक तुम्हाला शिकवणार, कन्सेप्ट सगळं फॅक्ट बिट काय सगळंच. आणि प्रत्येक ठिकाणी शिकवताना पीवायक्यू ओरिएंटेशन देणार, की याच्यावर प्रश्न असा येऊ शकतो, असा येऊ शकतो, असा आलेला आहे, असा येऊ शकतो, असा आलाय, असा येऊ शकतो. ह्या 2 गोष्टीवर जास्तीत जास्त खेळणार आहे, कळलं का. म्हणजे करे प्रत्येक टॉपिक अगदी डिटेल, समजा मला काय शिकवायचं आहे, कुठला टॉपिक, नॅशनल इन्कम मध्ये काय काय महत्वाचं, नॅशनल इन्कमचे सगळे कन्सेप्ट, जीडीपी म्हणजे काय, जीडीपी, जीएनपी, एनडीपी, एनएनपी, जीडीपी फॅक्टर कॉस्ट, जीडीपी मार्केट प्राइस, सगळ्या जेवढे आहेत. वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय, आता प्रश्न आलाय बरोबर. मग उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये अडचणी काय त्यावर प्रश्न आलेला आहे. निर्वाह उत्पन्न म्हणजे काय, निर्वाह शेती म्हणजे काय ते प्रश्न आलेला आहे. मग काय त्यामध्ये काय, राष्ट्रीय उत्पन्न समिती, काही कसंही विचारो, काही कन्सेप्ट विचारो, ते प्रत्येक तुम्हाला जमलं पाहिजे
असं हे डिटेल शिकवलं जाईल. त्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होतील, फॅक्ट कव्हर होतील, सर्व गोष्टीचा विचार करून ते टीचिंग केली जाईल. मग हे टॉपिक अगदी डिटेल शिकून झाल्यानंतर मग काय रे, त्या घटकावर मागील 15 वर्षाचे, हे जीएसच्या बाबतीत म्हणतोय, समजा इथं मराठी असेल विषय, तर मराठी विषय शिकून झाला डिटेल की काय रे, मराठीच्या बाबतीत शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप, त्या ठिकाणी तुम्ही इथं मराठीला काय तुम्ही घेणार सर, इथं टेक्स्टबुक, तर शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप वगैरे ते घेतले जातील. ओके. आणि काय रे, इथं 15 वर्ष जीएस साठी 11 ते आतापर्यंतचे. पण तेच जर मराठी इंग्लिश म्हणलात तर 1984 पासून अद्यापर्यंतचे प्रश्न घेतला ते इथं. ओके. बघा 15 वर्षात आलेले सर्व एक्झामचे सर्वच प्रश्न सॉल्व्ह करून घेतले जातील. एक्सप्लेनेशन, यातून काय कळणार मग तुम्हाला, शिकव का रे, तुम्हाला नुसतं क्वेश्चन उगं धरलं असं सोडवच नाही ते. काय रे, त्या क्वेश्चन बद्दल इन्फॉर्मेशन, पहिली गोष्ट काय कळेल की ते क्वेश्चन आणि त्याच्या अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, भविष्यात तशा टाईपचा प्रश्न आला तर किंवा त्याच्या पुढचा काही टप्पा आला तर ते एक्सप्लेन केलं जाईल. म्हणजे इन्फॉर्मेशन तुमची वाढवली जाईल त्या क्वेश्चन मधून. दुसरा पॉइंट, इलिमिनेशन टेक्निक कळेल की कसं पर्याय इलिमिनेट करायचं, कारण इथं डिटेल शिकवलेलं आहे. शिकवल्यानंतर या एवढ्या नॉलेजवर त्याला कसं पर्याय इलिमिनेट करायचं ते मेथड. त्यानंतर लॉजिक, तुमचं अशी क्वेश्चन आले तर कसे सोडवायचे. समजा हा काय रे, समजा तुम्हाला दिलेला आहे करे ABCD माहिती आहे, ABC बरोबर, BCD बरोबर, ACD बरोबर आणि काय रे ABD बरोबर असं दिलेलं असतं मला, बरोबर. आता उत्तर आहे तुम्हाला माहिती आहे बी चुकीचं आहे, तर इथं येणार नाही, हे येणार नाही, म्हणजे तुमचं हे उत्तर आहे. एकावरून उत्तर कसं काढायचं हे काय रे, हे लॉजिक काय, अशा प्रश्नांसाठी कसं लॉजिक लावायचं, किंवा प्रथमतः विचारलेला आहे किंवा एकमेव विचारलाय, किंवा उदाहरणार्थ म्हणलं काय रे, परवा एक प्रश्न आला होता, कोणता जीव करे पाण्यातून जमिनीवर पहिल्यांदा आलाय. पहिल्यांदा म्हणल्यानंतर काय रे, पर्यायामध्ये काय दिले, मग 2-3 वर नावं दिले, अ ब क ड, आणि खाली दिले अ व ब, ब व क आणि क ब ड असं काय ते दिले. ओके. मला सांगा प्रथमतः म्हणजे काय असणार आहे, एकच असणार आहे, फक्त बस काय असणार ना. म्हणजे ही जी लॉजिक आहे, म्हणजे असं म्हणत नाही तुम्हाला, किंवा काय रे स्टेटमेंट असते की हे काय रे बॉम्बे असोसिएशन बद्दल खालीपैकी कुणाचं वाक्य आहे, आणि खाली काय येतात, खाली दोन चार व्यक्तींची नावं असतात आणि त्याच्या खाली काय असतं, ए व बी, बी व सी असे नावं असतात. व्यक्तीचं स्टेटमेंट असेल तर एकाच व्यक्तीचं असणार आहे. अशा अनेक कन्सेप्ट जे आहेत, किंवा मॅच द पेअर सोडवायचा आहे त्यावेळेस कसं लॉजिक ठेवायचं, हे सगळे काय कशावरून कळतील तुम्हाला. तू का रे, मी जेव्हा तुम्हाला प्रिव्हियस इयरची क्वेश्चन घेणार आहे त्यातून तुमचं का रे लॉजिक जे आहे, इलिमिनेशन मेथड असेल किंवा इन्फॉर्मेशन त्या रिलेटेड असेल किंवा का रे लॉजिक असेल किंवा तुमची अप्रोच असेल, तो तुमचा डेव्हलप होणार आहे. ओके. त्यानंतर स्टेप 6 नंबर काय करणार मग. आता एवढं सगळं बघा, पहिलं तुमचं सिलेबस एक्सप्लेन केले सगळ्याच गोष्टी, त्यानंतर तुम्हाला काय PYQ तुमचे शॉर्ट नोट्स वगैरे काय असतील, त्यानंतर तुमचे स्टेट बोर्ड असतील, किंवा मग त्यानंतर काय डिटेल शिकवणं असेल, किंवा मग त्यानंतर क्वेश्चन आयोगाचे क्वेश्चन घेतलं इथं, आणि त्यानंतर मग काय लाईव्ह सेशन. मग जनरली लाईव्ह सेशन कायसाठी असला पाहिजे रे, ते डाऊट सेशनसाठी, किंवा तुम्हाला एवढं सगळं घेतलं हा टॉपिक, चला कोणता टॉपिक, उदाहरण या सगळ्या स्टेपून 5व्या स्टेपपर्यंत कोणता टॉपिक घेऊन आला मी, दारिद्र्य. उदाहरण जरा त्याच्यामध्ये दारिद्र्याचं काय टेक्स्टबुक मधलं सगळं घेतलं, त्याचे तुमच्या सिलेबसमध्ये कसे प्रश्न आले घेतलं, सगळं घेतलं, प्रिव्हियस इयरची क्वेश्चन सगळे 200 पेपरमधले सगळे त्या रिलेटेड क्वेश्चन बी घेतले, सगळं घेतलं. त्यानंतर लाईव्ह मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय अडचण आहे सांगा रे बाबा, तुम्हाला डाऊटच नसतील तर मग काय केलं जाईल रे, त्या शिकवल्याचं सगळ्याचं रिव्हिजन केलं जाईल. आतापर्यंत 99% वेळेस पोरांना डाऊट न राहता रिव्हिजन घ्यावं लागलं मला, बरोबर का हो, ते रिव्हिजन घ्यावं लागलं, तसं रिव्हिजन घेतलं जाईल. ओके. 6वी स्टेप. आणि 7वी स्टेप काय असणार आहे, टेस्ट पेपर. आता हे PYQ सगळं झाल्यानंतर मग टेस्ट पेपर होतील, जे 100 टेस्ट पेपर म्हणले ना त्याच्यानंतर हा पेपर होणार आहे तुमचा एक. आणि टेस्ट पेपर झाला, आणि इथं 8वी स्टेप दिली नाही. 8वी स्टेप काय असणार आहे, परीक्षेच्या पुढं जी परीक्षा तुमची असणार आहे, तुम्ही 25 साठी तयारी करणार आहे ते सगळे. ओके. तर तुमच्या परीक्षेच्या 2-3 महिने अगोदर दररोज लाईव्ह असणार आहे मी, दररोज. तर त्यावेळेस पूर्ण सिलेबस शिकवलेला असणार आहे, सिलेबस सगळं झालेलं असणार आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन झालेले असणार आहेत, तुमचे टेस्ट पेपर झालेले असणार आहेत, मंथली करंट झालेलं असणार आहे. हे सगळं झाल्यानंतर या सगळ्याचं कॉम्बिनेशन, एवढे सगळे लेक्चर, आणि त्यानंतर मग त्या टाइमला एकेका लाईव्ह सेशन मध्ये 4-4, 5-5 टॉपिक करे रिव्हिजन जी काय, आणि परीक्षेसमोर 8व्या स्टेप मध्ये एक्झाम पुढे करे लाईव्ह सेशन ना मॅक्सिमम रिव्हिजन यासाठी येणार आहे. आता पण आपण तसं घेतलंय, बरोबर का. अरे कोणी घेत पण नाही, फाउंडेशन बॅचला मला वाटतं 150 लाईव्ह सेशन मी घेतली. लक्षात, या माध्यमातून तुम्हाला वाटलं ना बिंदास्त करे, मागच्या वर्षी ज्यांनी बॅच केले त्याला त्या बॅच पोरांना विचारा आणि त्यानंतर जॉईन करा. ओके.
आणि बघा आता हे एवढ्या स्टेपहून या 8 स्टेपहून गेल्यानंतर काय राहणार आहे तुमचा त्या टॉपिकचा त्या विषयाचा चुरा 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 होऊन जाईल. बघा म्हणून तुमच्या माहितीच तो सांगतो ही बॅच मी काय सांगतोय कोणासाठी आहे रे ही बॅच बघा 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. वर्षभर तर बॅच चालणारच आहे मिनिमम. म्हणून ही बॅच कोणासाठी आहे 2025 च्या एक्झामची म्हणजे 2 पेपरला जी आहे परीक्षा ती 2024 ची आहे. 25 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मग ती कोणती विद्यार्थी राज्यसेवा पूर्व करणार ऑब्जेक्टिव्ह कोणती असो तू UPSC दे रे मला काय अडचण नाही. बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य चाणक्य बॅच म्हणजे पूर्व आणि मुख्य सगळंच होणार आहे यामध्ये. गट क पूर्व आणि मुख्य बघा बऱ्याच परीक्षा कार्य यावर्षी सरळ सेवा होणार आहेत. पण सरळ सेवेमध्ये वेगळं काय असते हो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता GS हेच असते ना आणि बऱ्याच पोरांच्या पोस्ट GS मुळे गेलेली आहे जास्तीत जास्त जे बघितलं तुम्हाला लक्षात येईल. मग का रे हे सरळ सेवा एक्झाम जे आहेत अनेक सरळ सेवा आणि 2026 पासून तर सगळ्या सरळ सेवा MPSC कडे वर्ग होणार आहेत. त्यामुळं आत्ताच जर तुम्ही हे 25 मध्ये पाया मजबूत करून ठेवलात मग 26 मध्ये मोठी जर समजा काय रे खूप परीक्षा 50,000 जागा समजा MPSC कडे आल्या काय 10,000 आल्या 20,000 आल्या काय आल्या जे काय सगळ्या सरळ सेवेच्या MPSC भरणार आहे समजा उद्या आणि त्यावेळेस परीक्षा खूप जागा निघाल्या आणि मी आता परीक्षा देतो फॉर्म भर नुसतं फॉर्म भरण्याचा आनंद होणार पास होण्याचा आनंद होणार नाही का त्याचं कारणही आहे आपल्याकडे अभ्यास नसणार आहे. म्हणून आतापासून जर अभ्यास 25 मध्ये जर तुम्ही हे बॅच करून परफेक्ट करून ठेवलात 25च्या ऑक्टोबर पर्यंत तुमचं काही सिलेबस राहणार नाही पूर्व रिव्हिजन बिव्हिजन सगळं ओके. नोव्हेंबरला परीक्षा आहे पण तुमची सप्टेंबर मध्येच कव्हर होईल ऑक्टोबर बी नाही बरोबर ना सप्टेंबर मध्येच पूर्ण सिलेबस पूर्ण कव्हर. मग ऑक्टोबर सॉरी सप्टेंबरचा महिना ऑक्टोबरचा महिना नोव्हेंबरचा महिना रिव्हिजनच असणार आहेत तुमचे प्रीचे रिव्हिजन त्याच्यानंतर मेन्स अजून प्रीला 2 महिने 3 महिने रिव्हिजन होणार मेन्सलाही रिव्हिजन होणार अजून बरोबर. नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे ना तुमची म्हणून म्हणतोय. बघा आणि सरळ सेवा कोणतीही परीक्षा द्या रे तिथं सगळं एवढ्या सगळ्याच्या बाहेर काही असणार नाही. आणि मग हे कोणत्या पोरांसाठी आहे की जी पोरं नवीन विद्यार्थी ज्याने काहीच वाचलं नाही आतापर्यंत आता उगा मी ग्रॅज्युएशन झाले किंवा सर मी काय 12वी पर्यंत मला जी काय करायचं असेल तर इकडे ये. बरीच विद्यार्थी म्हणतात तू येच बाबा इकडे लावच माझी बॅच असं नाही मी तसा बोलणार नाही ओके. तुमची इच्छा आहे ज्या विद्यार्थ्याला MPSC करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी डोळे झाकून मी तर म्हणतोय गट ब गट क साठी स्पेशली आणि राज्यसेवा पूर्व करायचं असेल तर मुख्यचं यामधून कव्हर होणार नाही स्पष्ट सांगतो 2025चं ती रिटर्न आहे. ऑब्जेक्टिव्हची तयारी करायची ऑब्जेक्टिव्हची कुठलीही परीक्षा द्यायची असेल डोळे झाकून तुम्ही जॉईन करा नवीन असो कोणी असो. बघा जुना विद्यार्थी म्हणजे जुना म्हणजे ज्याने 1-2 वर्ष वाचलाय 3 कोणी वाचो ओके त्यांनी जॉईन करू शकता. त्यानंतर 1-2 मार्क्स नेहमीच रिझल्ट जाते समजा ज्याचं काय रे मेरिट लागते काय 50 ला त्याला परत 48 50 कारण आपली स्ट्रॅटेजीमध्ये आपण चेंजेस करत नाहीत आणि आपण आपला काय क्लास करण्याची इच्छा पण नसते आणि किंवा काही करण्याची पण इच्छा नसते. तुमची स्ट्रॅटेजी माझ्यामुळे चेंज होईल दररोजच्या सांगण्यामुळे चेंजेस होतील आणि त्यामुळे रिझल्ट येण्यासाठी काय रे वेळ अधिक लागणार नाही. एवढे वर्ष आपण अनेक घालवलेत मी म्हणतो 1-2 मार्कांना जाणारी 5-5 6-6 वर्षापासून अभ्यास करतात बरोबर पुन्हा पुन्हा त्या मार्कांना रिझल्ट जातोय आणि ते थांबवायचं असेल 1 वर्ष मित्रांनो बिंदास द्या 1 वर्ष बी नाही 7 महिन्यामध्ये आपण सिलेबस संपवणार आहेत 7 ते 8 महिन्यात 7-8 महिने बिंदास द्या डोळे झाकून मी म्हणतोय कोणी करे 1-2 मार्कांना जात असेल ना बिंदास लावून टाका त्याची तुम्हाला अडचण येणार नाही. यांना तर जास्त फायदेशीर असणार आहे. नव्यानं सुरुवात केली असं समजा कारण करे आयोगाचा एकही प्रश्न एवढा मागच्या 15 वर्षातला ठेवणार नाही GS ला आणि 40 करे 30 ते 35 वर्षामधले मराठी इंग्रजीचे प्रश्न काय राहणार आहे काय बरोबर. त्यानंतर पार्ट टाइम जॉब करून अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी फायदेशीर आहे काय दररोज ला जाल तर 3 लेक्चर 4 लेक्चर पडतील बरोबर ना 2-3 लेक्चर तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता ना रे. ही कशी आहे बॅच रेकॉर्डेड प्लस लाईव्ह आहे कशी आहे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह आहे. लाईव्ह हे डाऊट सेशन साठी असणार आहेत तुमचे काही एक्स्ट्रा पॉइंट असतील त्या विषयाच्या रिलेटेड व्हॅल्युएशन असेल त्यासाठी लाईव्ह असणार आहेत. म्हणून ही बॅच रेकॉर्डेड पण आहे आणि लाईव्ह पण आहे त्यामुळं ही पार्ट टाइम जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे. तुमच्या वेळेत तुम्ही कधीही बघू शकता आणि लाईव्ह काय सगळ्यांच्या वेळेनुसार बरोबर लाईव्ह ठेवतो मी तुमच्या नोकरीचं टाइम जे त्या टाइम मध्ये ठेवणार नाही बिंदास राहा ओके. आणि गृहिणी असतील आणि कार्य आपल्या अनेक बॅचेसमध्ये गृहिणींचं प्रमाण खूप आहे आणि गृहिणींना तर खूप कार्य फायदेशीर बॅच असणार आहे.
म्हणून तुम्ही बिंदास ही बॅच जॉईन करा. आणि ज्यांनी लवकर बॅच जॉईन करतील, बघा बॅच जॉईन केलात की तुमचं घरी पार्सल लगेच निघतील, कारण पुस्तकं कमी नाहीत. बरोबर, एवढी सगळी पुस्तकं पाठवायची म्हणजे एवढा गट्टा होणार आहे, एवढा सगळा. बरोबर, आणि तो पाठवायचा आहे. तर तुम्ही जेवढं लवकर करे त्याला प्रिंट करायला तर लागते ना, बरोबर ना. मग ते तुम्हाला पाठवायचं असेल, तुमची करे तुम्ही इकडे बॅचला ऍडमिशन घेतला, तुमची रिसिप्ट जनरेट झाली तिकडे तुमचं पार्सल निघते. ती 4थ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी तुमच्यापर्यंत सगळं करे, तुम्ही ऍडमिशन घेतल्या 4 ते 5व्या दिवशी तुमच्यापर्यंत ते पार्सल येऊन जाईल. म्हणून 17 जानेवारीला ही बॅच सुरू होणार आहे. 17 जानेवारी 2025 रोजी बॅच सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर प्रत्येकाने लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. आणि ऍडमिशन घेतल्या तुम्ही तुमचं ज्या दिवशी आज ऍडमिशन घेतलात, उद्यापासून ऍडमिशन सुरू होणार आहेत. उद्यापासून ही बॅच काय तुम्हाला दिसेल, म्हणजे आजपासूनच. आता तुम्हाला लगेच ती बॅच आपण करे सुरू करणार आहेत, पण आजपासूनही तुम्ही आज ऍडमिशन घेतलात, इथून 5व्या दिवशी तुमच्याजवळ काय तुमच्या घरी सगळं काय पार्सल पोहोचलं जाईल. तुम्हाला वाटलं पोहोचलेलं तर लगेच मला काय हे पाठवू शकता, तर मला पोहोचला एखादा फोटो काढून किंवा व्हिडिओ करून पाठवू शकता की सर माझ्याकडे पोहोचलेलं आहे. आणि यात तुमची जी काय बॅच आहे, काय 200 काय असतील, काय विद्यार्थी 200 तिची काय असतील ते असतील. लिमिटेड ऍडमिशन असणार आहे. लिमिटेड काय मी ठरवतो माझं मी. आणि त्याच्यानंतर कारण मला जे वाटलं किंवा एवढ्या पोरांपेक्षा जास्त पोरांना मी लक्ष ठेवू शकत नाही, तिथं मी ती क्लोज करणार आहे. कळालं का? दुसरी सुरू होईल का नाही हे सांगता येणार नाही. आलं का लक्षात? कारण दुसरी सुरू जरी झाली तरी 5-6 महिने तर सुरू होत नाही सर. आलं लक्षात? पण चाणक्य बॅचला खरंच संधी सोडू नका पोरो. ही मागच्या 10-15 वर्षाची माझी इच्छा होती की अशी बॅच सुरू करावी. मग का तर या बॅचमध्ये सगळे संदर्भ पहिले तुम्हाला दिले जाणार आहेत. त्याच्यानंतर रणनीती मी ठरवणार आहे. आणि माझ्या रणनीतीला ठरवून माझ्या रणनीतीसुद्धा तुम्ही गेलात, निश्चित मित्रांनो माझी एकच इच्छा आहे, नुसती प्री नाही, हातात पोस्ट घेऊन कुठले तरी बाहेर पडलं पाहिजे. मी म्हणत नाही की सरळ सेवेमधून किंवा काय एमपीएससी मधून तुम्ही एक ना एक पोस्ट घेऊनच बाहेर पडणार, एवढी काय तुम्हाला तयार करून घेण्याची जिद्द या बॅच मध्ये मी ठेवणार आहे. याच्या अतिरिक्त मी बोलणार नाही मित्रांनो. एवढं सगळं तुम्हाला बोलून या ठिकाणी थांबतो मी. का? त्याचं कारण सांगतोय. तुमचा वेळ अधिक घेणार नाही. आणि तुम्हाला आवडलं तर काय मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ काय करा, स्प्रेड करा. तुम्हाला तुमचं वाटतंय ना, तुम्ही माझे जुने विद्यार्थी आहात, तुम्हाला वाटतंय की हा खरंच तळमळीनं हा व्यक्ती शिकवतोय, तर त्याची लिंक मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो मित्रांनो. का तर तुम्ही बघलेला आहात अनेक वर्षापासून की माझं लिखाण बघितलं आहे, तुमच्या टेबलावर असतो मी प्रत्येक वेळेस. आणि तुमच्या घरी माझ्याकडून शिकलेला पण असाल तर निश्चित त्या विद्यार्थ्याला खरंच उपयोगी आहे. कारण मी जरी किती जरी इथं बोलत असलो तरी तुम्हीच पसरवणार आहेत, तुम्हीच न्याय देणार आहेत. तुम्ही मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पसरवा आणि त्याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होऊ द्या मित्रांनो. एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि लवकरात लवकर या बॅचचं ऍडमिशन घ्या. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला मित्रांनो कसलीही मनामध्ये शंका राहणार नाही की अरे खरंच इथं काय फायदा होणार आहे का तोटा. बिंदास तुम्ही जुन्या विद्यार्थ्याला विचारा किंवा कोणाला विचारून की खरंच हे माणूस चांगला आहे का रे, हे शिकवते का. बघा एखादा विषय समजा मी शिकवणार असला असतो जिओग्राफी, मग तेवढाच विषय बद्दल बोललो असतो. मॅक्सिमम विषय शिकवतो, मॅक्सिमम कंबाईन मध्ये, ज्याच्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड सब्जेक्ट आहेत ना ते माझ्याकडे आहेत, ते बिंदास राहा. आणि का रे आग जाळ काढून मी शिकवताना तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्या ठिकाणी कसला प्रश्न पण अडणार नाही याची शाश्वती मी देतो. म्हणून कॉन्फिडन्स ठेवा आणि बिंदास्त ही बॅच जॉईन करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.